आणि आता थेट जाणार आहोत दिल्लीमध्ये, कारण जरांगे पाटील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी बोलतायत. घेतलेला बळी आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. केंद्रीय गृह मंत्रालय आणि अमित शाह साहेबांनी याच्यात पूर्ण ताकदीनं लक्ष घालणं गरजेचं आहे. शेवटी ज्या वेळेस यांच्यावरती वेळ येते सरकार म्हणून, त्यावेळेस महाराष्ट्र यांच्या मदतीला धावतो. जसं की एखादी चिठ्ठी जर महाराष्ट्रात लिहिलेली असली आरोपीच्या नावाची, तर तिथं देवेंद्र फडणवीस साहेब ऍक्शन घेतात. इथं असं काय की इथं मराठ्यांच्या लेकराचा एका व्यर्थ बळी चाललाय, त्याला आधार दिला जात नाही सरकारकडून, त्याला बळ दिलं जात नाही. हे आम्हाला अपेक्षित नाहीये. म्हणून प्रथम आम्ही फक्त सांगायला आलो की अमित शाह साहेबांनी, ते केंद्रीय गृहमंत्री आहेत, इथले दिल्लीचे गृहमंत्री कोण असतील त्यांनी त्या आरोपींना अटक करायलाच पाहिजे. नसता पुढचा काळ पुन्हा असं म्हणू नका की हे आंदोलन मराठ्यांनी उभा केलं, हाताच्या बाहेर गेलं, आमचं लेकरू आम्ही वायाला जाऊ देणार नाही. दिल्लीत आंदोलन करणार का तुम्ही? वेळ जर तशी आली तर दिल्ली सुद्धा सोडणार नाही. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे फार जवळचे संबंध मानले जातात. तुम्ही देवेंद्र फडणवीसांसोबत या संदर्भात चर्चा करणार का? मी देवेंद्र फडणवीस साहेबांनाही बोलणार, हिवरे पाटलाबद्दल. त्यांच्या युतीमध्ये शिंदे साहेब पण आहेत, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पण आहेत, विखे पाटील साहेब सुद्धा आहेत. मोळ अण्णाला सुद्धा आम्ही या विषयात सांगणार की आम्हाला आरोपी अटक पाहिजेत, नसतात दिल्लीत आंदोलन उभा राहणार. हा केवळ एका मुलाचा प्रश्न नाही, तर संपूर्ण देशामधल्या पालकांचा, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. सुसाईड नोटमध्ये नाव लिहिलेलं आहे, तरी सुद्धा 1 महिना होत आला, कोणतंही अटक झालेलं नाहीये. दबाव कोणाचा येतोय याच्यामध्ये? ख्रिश्चन मिशनरी स्कूल असल्यामुळे हा दबाव असल्याचा पालकांचा आरोप आहे. मला ना एक गोष्ट याच्यातून आठवायला लागली इथं आल्याच्या नंतर. एखादा मुलगा विद्यार्थी शाळेत शिकतोय आणि शाळेकडून आईवडिलांना सुद्धा त्रास होतोय, हे ऐकायला मिळतंय म्हणल्याच्या नंतर शिक्षण मंत्रालय केंद्राचं करतंय काय? हे सुद्धा खूप मोठा संशोधनाचा विषय. आता याच्यामध्ये ना तिकडं पण येत. मग एक ध्यानात ठेवा, मी आता क्लिअर सांगतो, आणि मी एकदा एखाद्या मॅटरमध्ये पडलो, मी नाही सरकत माग, मी ह्या मॅटरमध्ये पडलोय. आता तुम्ही जर इथं आमच्या मराठ्यांच्या लेकराला न्याय दिला नाही तर तुमच्या शाळा महाराष्ट्रात सुद्धा असणार, हे ध्यानात ठेवा. पण काय करणार महाराष्ट्रामध्ये शाळांच्या बाहेर? सगळंच बोलून दाखवण्यापेक्षा मी काय करू शकतो त्या शाळावाल्यांनाही कळल. त्याच्यापेक्षा मला वाटतं त्यांचे कोणीतरी चर्चा महत्वाचं असतं, आणि त्या चर्चेमध्ये कोण फादर, हा ते त्यांच्यात असते. त्यांनी या शाळेवरती लक्ष ठेवायला पाहिजे, कारण इथं मोठं त्यांचं एखादं केंद्र असणार आहे. मग ते जे चर्च आहे त्या चर्चचा त्यांच्या इथल्या शाळेवरती अंकुश नाहीये का? त्यांनी उलट बघितलं पाहिजे ह्या लेकराचा बळी घेतला कसा, ते 4 आरोपी कोण आहेत त्यांना अटक करा, हे स्वतः त्यांच्या मिशनरीनं आदेश दिले पाहिजेत. किती दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही देत आहे की एवढ्या दिवसामध्ये न्याय मिळाला पाहिजे, नाहीतर आंदोलन करणार? हे बघा, मी आधी कुटुंबाशी बोलतो एकदा, मला त्यांची पूर्ण मनस्थिती ऐकून घेऊ द्या, किती वेदनेतून ते चाललेत. बरं, तारीख सुद्धा डिक्लेअर सगळे खासदार करतो. तुम्हाला भेटले सकाळपासून, खासदारांचं काय म्हणणं आहे? सगळ्या खासदारांना पण सांगितलंय, बाबा तुम्ही अमित शाह साहेबाची भेट घ्या. भाजपाच्या खासदार, हो भाजपाच्या सुद्धा सांगितलंय, सांगणार आहे. परत राहिलेले जेवढे आमचे 5-6 मंत्री आहेत महाराष्ट्रातले, त्यांना पण सांगणार आहे, ज्यांचे अमित शाह साहेबासोबत संबंध आहेत. केंद्रातले मंत्री? हो ना, केंद्रातलेच मंत्र्याबद्दल कोण बोलणं झालं? मी अण्णाशी बोललो या विषयात, मला आपले आठवले साहेबांशी पण बोललोय या विषयात, जाधव साहेबांशी सुद्धा मी आता बोलणार आहे, रक्षाताईशी पण बोलतो, हे सगळ्यांशी बोलतो. मी कोणाला ठेवत नाही. मी कधीही याच्यामध्ये राजकारण आणणार नाही, त्यांनी पण आणू नये. कारण तारीख जर एकदा जर आंदोलनाची मी डिक्लेअर केली ना, पुन्हा म्हणू नका आमची दिल्ली तुंबली. सर, महानगरपालिकाचे डेट्स अनाऊन्स झाले, त्याला तुम्ही कसं? नाही तर राजकारणात नाही ना, हे कडील लावतो जास्त. बाप्पा, हो तुम्ही अमित शहाची काही वेळ मागितली काय भेटायला? पाटील याला न्याय मिळायलाच पाहिजे, त्यासाठी मी त्याच्या कुटुंबियांशी सुद्धा भेट घेणार आहे, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील ऐकून घेणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावरती कारवाई का होत नाही असा सवालही जरांगे पाटलांनी केलेला आहे. आरोपींना अजूनही अटक का केलेली नाही? अटक करा, अन्यथा दिल्ली ही तुंबवायला कमी करणार नाही असा इशाराच जरांगे पाटलांनी आज दिलाय. गृहमंत्र्यांशी ज्या सर्व महत्त्वाच्या मंत्र्यांचे आणि महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचे संबंध चांगले आहेत, त्यांनी स्वतः गृहमंत्र्यांना भेटावं आणि याबद्दलची मागणी करावी असं सुद्धा मी आवाहन केलेलं आहे. नुकतीच राष्ट्रवादीच्या खासदारांची सुद्धा त्यांची भेट झाली.